हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। अल्पवयीन आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलल्याप्रकरणी डॉक्टर अजय तावरेसह 3 जणांना 30 मे पर्यंत पोलीस कोठडी। सकाळीच पोलिसांनी केली होती अटक। पुणे अपघातामधील आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलण्यासाठी श्रीहरी हळनोर याला 3 लाखांची लाच। तपासामध्ये धक्कादायक माहिती समोर, पैसे पुरवल्याप्रकरणी शिपाई अतुल घटकांबळेला अटक। चौकशी करून ससूनच्या 2 डॉक्टरांना अटक। डॉक्टर तावरे आणि अग्रवालचा प्रत्यक्ष संपर्क। सुट्टीवर असताना तावरेकडून डॉक्टर हळनोर यांना फोनवरून सूचना। पुणे पोलीस आयुक्तांची माहिती। अजय तावरेंच्या नियुक्तीसाठीचं आमदार टिंगरेंचं पत्र व्हायरल। सुनील टिंगरेंकडून अजय तावरेंची पाठराखण। घटना घडली तेव्हाही टिंगरे संपर्कात, सुषमा अंधारी यांचा आरोप। ललित पाटील ड्रग्ज प्रकरणातही डॉक्टर अजय तावरेंचं नाव समोर। तेव्हाच कारवाई केली असती तर आज ही वेळ आली नसती। सुषमा अंधारे पोलीस अधिकाऱ्यांवर संतापल्या। अल्पवयीन आरोपीला निबंध लिहिण्याच्या अटीवर जामीन देणाऱ्या बाल न्याय मंडळाच्या खासगी सदस्याची चौकशी होणार। जामिनासाठी बाल न्याय मंडळाच्या सदस्यावर दबाव होता का याची चौकशी होणार। पुण्याच्या आयुक्तांना अजित पवारांनी फोन केला होता का? पुणे पोलीस आयुक्तांनी खुलासा करावा। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचं विधान। 2004च्या मुख्यमंत्री पदाबाबतचा पक्ष फुटला असता हे शरद पवारांचं वक्तव्य खोटं। भुजबळ सीएम होतील असं मला वाटत होतं, अजित पवारांचं वक्तव्य। अजितदादा, यावेळी काही खटपट होता कामा नये। आपल्याला आपला वाटा मिळालाच पाहिजे। विधानसभेच्या 80 ते 90 जागा देण्याचा भाजपचा शब्द। राष्ट्रवादीच्या बैठकीत छगन भुजबळ यांचं वक्तव्य। महायुतीचे नेते विधानसभेच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरवतील। भाजपला सर्वाधिक जागा मिळतील। दोन्ही मित्र पक्षांचा योग्य सन्मान राखला जाईल। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। अवकाळी पावसाचा सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्याला फटका। वादळी वाऱ्यामुळे मोहोळ तालुक्यातील केळी भुईसपाट। कापरी गावामध्ये लाखो रुपयांचं नुकसान। महसूल विभागाकडून पंचनामे सुरू। कर्नाटकमधील लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी प्रज्वल रेवण्णा 31 मे रोजी सरेंडर करणार। व्हिडिओ जारी करत प्रज्वल रेवण्णा याची माहिती। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।